बाबासाहेबांची जीवन चळवळ जिवंत ठेवा, बाबासाहेबांच्या चळवळीसाठी स्वाभिमानी आणि इमानदार राहा, एवढंच सांगण्यासाठी मी तुमच्यापर्यंत 300 किलोमीटरहून आलो. मला या ठिकाणी बोलवलं, माझा सन्मान केलात आणि जाता जाता एक वामनराज कर्डकांचे एक छोटंसं ताई, आता मोजून 10 सेकंद, आता बोलत नाही मी, हे झालं की थांबतो. लक्षात ठेवा, मला हे सांगायचं होतं, हे लोक अन्याय का करतात आपल्यावरती, आपल्या समाजावर अन्याय का होतो आणि अन्याय होत असल्यामुळं आता या अन्यायाची पार्श्वभूमी वामनराव कर्डकांनी सांगितली. या ठिकाणी तुम्ही मला बोलवलं, सन्मान केला, त्याबद्दल सर्वांचे आभार. प्रेरणाभूमी अशोक वाटिका, प्रेरणाभूमी ट्रस्ट आणि महिला महासंघ अकोला यांचं मी हार्दिक स्वागत करतो. मी तुमच्यातलाच म्हणले ना, त्याच्यामुळे आभार नाही मानणारा, मी तुमचे धन्यवाद मानतो, कारण तुम्ही बसलात ऐकण्यासाठी. कारण मला वाटलं कोणी थांबतंय का नाही की आता ये बेटा ये तुला भाषण करायचं ना, कम ये ती बऱ्याच वेळची थांबली. हा झालं आता माझं झालं की तुझे, आता हिचं भाषण सगळ्यांनी ऐकायचं. कुठं काय खुपतय, कुठं काय दुखतय, अरे कुठं काय खुपतय, कुठं काय दुखतय, मला हे सारं कळतंय र, तुझ्या मनाचं मांद जळतंय र, तुझ्या मनाचं मांद जळतंय र. मनाचं मांद काय जळतंय? गाय गोठा कुणी झाडीना, लाकूड फाटा कुणी फोडीना, तुझं ढोर कुणी ओढीना, तुला हात कुणी जोडीना. अरे हे भीमाचं पोरग, अरे हे बुधाचं पोरग, हे भीमाचं पोरग, बुधाचं पोरग, गावकी सोडतय स्वाभिमानानं जगतय र, तुझ्या मनाचं मांद जळतय 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 र. सर्वांचे धन्यवाद. नमो बुद्धाय.